बातम्या विस्तारानं। भारत सरकारनं आपल्या नागरिकांना तात्काळ आपत्ती सूचना सेवा देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरू केलेल्या सेल ब्रॉडकास्ट यंत्रणा या मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणालीचा शुभारंभ आज केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आला। नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार विभागानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्यानं ही प्रणाली विकसित केली आहे। याचाच एक भाग म्हणून मोबाईल आधारित आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेण्यासाठी आज दुपारी नागरिकांच्या मोबाईलवर सायरनच्या आवाजासह एक सूचना पाठवण्यात आली। नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा असं चाचणी दरम्यान प्रदर्शित झालेल्या संदेशात म्हटलं होतं आणि हा एक चाचणी संदेश असल्यानं हा संदेश मिळाल्यावर नागरिकांनी कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं। जर लोकांना त्यांच्या मोबाईलवर असा संदेश प्राप्त झाला तर घाबरण्याची गरज नाही, कारण हा भारताच्या नवीन मोबाईल आधारित आपत्ती संचार प्रणालीचा एक चाचणी संदेश आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली। दूरसंचार विभागानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्यानं सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली विकसित केली आहे। भविष्यात याच प्रणालीद्वारे आपत्ती किंवा आणीबाणीच्या प्रसंगी स्थानिक भाषेत आणि ठिकाणानुसार त्वरित सूचना पाठवल्या जाऊ शकतात। हा उपक्रम नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या आणि आपत्तीच्या वेळी जलद माहिती सुनिश्चित करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असंही सिंधिया म्हणाले। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या सहकार्यानं दूरसंचार मंत्रालयानं सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सच्या माध्यमातून ही प्रणाली सुरू केली आहे। देशात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आज मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा संगम साधण्यात आला आहे। या सेल ब्रॉडकास्टिंग प्रणालीच्या माध्यमातून 21 वेगवेगळ्या भाषांमध्ये सर्व भारतीयांना एक आत्मनिर्भर संदेश पाठवण्यात आला आहे। नेशनल डिजास्टर मैनेजमेंट एजेंसी NDMA के साथ मिलकर दूरसंचार विभाग ने C.DOT के जरिए एक सेल ब्रॉडकास्टिंग सॉल्यूशन की शुरुआत की है। कभी भी देश में जब आपदा आए, हमारे 140 करोड़ जनता की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए मानव संसाधन और टेक्नोलॉजी दोनों का संगम आज के दिन पर किया गया है। ही एक प्रगत सार्वजनिक सूचना प्रणाली आहे। गंभीर परिस्थितीत वेळेवर संवाद साधणं हा या प्रणालीमागचा उद्देश आहे। हा उपक्रम देशभरातल्या नागरिकांसाठी अधिक प्रतिसादक्षम आणि लवचिक संवाद प्रणाली तयार करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचं प्रतीक आहे। हा उपक्रम देशाच्या आपत्कालीन संवाद आणि सार्वजनिक सुरक्षा प्रणालीला चालना देतो, असं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे। ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघानं शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉलवर आधारित आहे। नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळाच्या घटनांदरम्यान ही प्रणाली वापरण्यात येणार आहे। नागरिकांच्या मोबाईलवर आलेला संदेश